राज्यात गारठा वाढणार, हवामान विभागाचा अंदाज. पारा घसरणार, गारवा वाढणार. कोणत्या जिल्ह्यात थंडीची लाट येणार? यंदा परतीचा पाऊस लांबल्यानं थंडी उशिराच आली, पण आता थंडीचा मुक्काम चांगलाच वाढणार आहे. उत्तरेकडून वाहणाऱ्या थंड वाऱ्यामुळे राज्यात अनेक भागात पारा चांगलाच घसरताना दिसतोय, तर काही भागात थंडीची लाट येण्याचीही शक्यता आहे. हवामान विभागानं काही जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट दिलाय. कोणते आहेत हे जिल्हे आणि कोणत्या जिल्ह्यात तापमानाचा पारा कितीपर्यंत घसरलाय आणि मुळात थंडीची लाट येते म्हणजे तापमान किती असतं, सगळं सविस्तर पाहूया या व्हिडिओतून. उत्तरेकडचे थंड वारे राज्यात गुलाबी थंडी घेऊन आलेत. सोबतच काही ठिकाणी धुक्याचं आगमन झालंय. पहाटेच्या वेळी कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात थंडी आणि धुकं यांचा मिलाप पाहायला मिळतोय. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय, तर उर्वरित राज्यातही गारठा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय. राज्यात सध्या पावसाची शक्यता नाहीये, पण हवामान मात्र कोरडं राहणार आहे. असं असलं तरी काही जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता IMD कडून व्यक्त करण्यात आली आहे. यात उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात शीतलहर सुरू होऊ शकते, ज्यामुळे तापमान 4 ते 5 अंशांनी खाली येऊ शकतं. त्यामुळे नागरिकांनी आरोग्याची विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. हवामान विभागाने राज्यात थंडीची लाट येऊ शकते असा इशारा दिलाय. हा इशारा कोणत्या जिल्ह्यांना आहे ते पाहणार आहोत, पण त्याआधी पाहूया थंडीची लाट येते म्हणजे नेमकं काय होतं. जेव्हा किमान तापमानाचा पारा 10 अंशांखाली घसरतो आणि तापमानात सरासरीपेक्षा 4.5 अंशांपेक्षा अधिक घट होते, तेव्हा त्या ठिकाणी थंडीची लाट आल्याचं समजलं जातं. सध्याच्या वातावरणानुसार मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी थंडीची लाट आणि हुडहुडी कायम आहे, तर जळगाव, नाशिकसह काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थंडीची लाट कायम राहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट हवामान विभागाने दिलाय. राज्यात थंडीची लाट असलेली ठिकाणं आणि तिथलं तापमान किती आहे त्यावरही एक नजर टाकूया. परभणी 7.9 अंश सेल्सिअस, धुळे 8.2 अंश सेल्सिअस, जेऊर 9 अंश सेल्सिअस, निफाड 9 अंश सेल्सिअस, तर जळगावात 9.5 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवलं गेलंय. आता पाहूया थंडीच्या लाटेचा इशारा म्हणजे येलो अलर्ट कोणत्या जिल्ह्यांना देण्यात आलाय. यात जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यात पारा घसरत असल्यानं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. विशेष म्हणजे पुण्यामध्ये महाबळेश्वर पेक्षा कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. एकंदरीत हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यात कोरडं आणि स्थिर वातावरण असेल. आर्द्रता सामान्य पातळीवर राहील. काही भागात पहाटे धुकं पडू शकतं. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा प्रभाव वाढल्यानं थंडी कायम असेल. या वाऱ्याचा वेग 10 ते 12 किलोमीटर प्रति तास इतका असणार आहे. याचा परिणाम म्हणून कोकण किनारपट्टीवर समुद्री वाऱ्यामुळे हलका गारवा जाणवेल. यानुसार राज्यातलं तापमान कमाल 28 ते 34 अंश सेल्सिअस इतकं असेल, तर किमान तापमान 9 ते 23 अंश सेल्सिअस इतकं असू शकतं, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. थंडी वाढणार असल्यानं नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्यात. त्यानुसार नागरिकांनी पहाटे आणि संध्याकाळी उबदार कपडे वापरावेत. तापमान घटल्यामुळे सर्दी, खोकला, दम्याचे त्रास वाढू शकतात. त्यामुळे लहान मुलं, वृद्ध आणि हृदय रुग्णांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलंय. सकाळच्या वेळेत धुकं पडल्यानं वाहन चालवताना तसंच चालायला जाताना काळजी घ्यावी असं आवाहनही करण्यात आलंय. दरम्यान वाढलेली थंडी रब्बी पिकांसाठी पोषक असल्यानं बळीराजासाठी काही प्रमाणात समाधानाची बाब मानली जातेय. ज्वारी, गहू, हरभरा, मका या पिकांची वाढ जोमानं व्हायला थंडीमुळे मदत होणार आहे. तुमच्या भागात पारा किती घसरलाय कमेंटमध्ये नक्की लिहा आणि lokmat.com ला सबस्क्राईब करा. धन्यवाद.